सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज 25 जून 2025 जस्ट आत्ताच सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यापीठ सेट भवन यांच्या मार्फत त्यांच्या वेबसाईटवरती एक माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे की 15 जून 2025 रोजी झालेले 40वी महाराष्ट्राची सेट परीक्षा, त्या परीक्षाचा जो आन्सर की आहे तो उद्या म्हणजे 26 जून 2025 रोजी उद्या ते सकाळी पब्लिश करणार आहे। उद्या 10 वाजता सेट भवनाच्या वेबसाईटवरती महाराष्ट्राची सेट परीक्षाची आन्सर की म्हणजे इंटरिम आन्सर की, उद्या जो आन्सर की प्रकट करणार आहे तो फायनल नसतो। त्याच्यात जे काय अडचण, त्याच्यात जे काय डाउट्स आहे, ज्यात जे काहीतरी प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम्स तुम्ही पुन्हा त्यांना कंप्लेंट करू शकताय। उद्या आन्सर की त्यांनी पब्लिश करणार आहे। आन्सर की पब्लिश केल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा आणि जिथं तुम्हाला डाऊट वाटतो, डाऊट वाटल्यानंतर डाऊट असलेले क्वेश्चन म्हणजे जर त्यांचा चुकीचं असेल आन्सर की आणि तुमचं जर उत्तर बरोबर असेल तर तुम्ही त्याला योग्य पुस्तक जोडणी करून, रेफरन्स जोडणी करून ऑनलाईन थ्रू त्यांना कंप्लेंट देऊ शकताय। ते ऑनलाईन फॉर्मही उद्यापासून सुरू होणार आहे। 26 तारखेपासून 2 जुलैपर्यंत म्हणजे कमीत कमी 1 आठवडा तुम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे। एका आठवड्यात तुम्ही त्यांना कंप्लेंट करू शकताय। 2 जुलैच्या नंतर जर तुम्ही डाऊट करण्यासाठी अप्लाय केलं तर ते ग्राह्य धरणार नाही आणि केवळ ऑनलाईन पद्धतीनेच त्यांना कंप्लेंट द्यावं लागणार आहे। ऑफलाईन नसतो किंवा तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्यांना भेटलं तरी ते स्वीकारत नाही तुमचा तक्रार, आणि पोस्टल द्वारे तुम्ही त्यांना पत्र दिलं तरी ते स्वीकारत नाही। ऑनलाईन पद्धतीने त्यांनी स्वीकारणार आहे। आणि एक क्वेश्चनला तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर नॉन रिफंडेबल असं 200 रुपयाचं त्यांना चेक कडून त्यांना द्यायचं, नॉन रिफंडेबल म्हणून 200 रुपये त्यांना द्यायचं एका क्वेश्चनला। एक क्वेश्चन जर डाऊट असेल तर तो तुम्ही त्यांना कंप्लेंट करण्यासाठी 200 रुपयांचं फी आहे, नॉन रिफंडेबल त्यांना द्यायचं आणि ऑनलाईन थ्रू तुम्ही त्यांना अप्लिकेशन करा। ओके, मग पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा, रेफरन्स घ्या आणि जे क्वेश्चन डाऊट वाटतात त्याचं तुम्ही कंप्लेंट करू शकताय। ओके, वेळ दिलेला आहे त्यांनी, उद्या तुमचा आन्सर की पब्लिश होणार आहे। सर्वांना चांगलं मार्क मिळो, चांगलं गुण मिळो आणि सेट परीक्षा आणि आता सुरू असलेले नेट एक्झाम दोन्ही तुम्ही सगळे जण सेट परीक्षा उत्तीर्ण व्हावी हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना। नमस्कार।